नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे फ्लावर. तुम्ही सगळ्यांनी खाल्लेलंच आहे. आपण सगळ्यांनी फ्लावरची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवून आपण खात असतो. तर आता फ्लावरचं सीझन चालू आहे. ताजे फ्लावर अगदी पानांसकट आपल्याला भेटतात. तर पानांची भाजी जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. भरपूर सारं फायबर त्या भाजीमध्ये असतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. फ्लावरचं सीझन चालू आहे. एकदम ताजे फ्लावर इथे आपल्याला मार्केटमध्ये विकायला येतात. ह्याला मी तरी 2 दिवस झालेले आहे घेऊन, पण फ्रीजमध्ये होते. तर हे बघा, ह्यातले जे पानं आहेत कोवळे, तर ह्या कोवळ्या पानांचं आपल्याला, ही पानं सगळीच चांगली आहेत. याचे कडक देठ आहेत, तर हे आपल्याला काढून टाकायचे. बाकी ह्या पानांचा वापर आपल्याला करायचा आहे. तर ह्या पद्धतीने पानांसकट फ्लावर मार्केटला भेटते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बारीक ही भाजी आपल्याला पानांची कापून घ्यायची आहे. फ्लावरची आपण आज भाजी करणार नाही आहोत, पानाची भाजी करणार आहोत. खूप पौष्टिक आणि खूप स्वादिष्ट ही भाजी लागते. सांगितले त्याप्रमाणे नक्की करून बघा. हे पानं काढून मी कापून घेणार आहे आणि एक छोटी वाटी मी घेतलेली आहे मूग डाळ. तरी छोटी वाटी मूग डाळ व्यवस्थित मला भिजून आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकर मी घेतलेलं आहे छोटं. त्या कुकरमध्ये मी घालते डाळ. जेवण बनवण्याच्या पद्धती जर आपण सोप्या केल्या तर खूप पटपट आपण जेवण बनवू शकतो. दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये. कमी गॅसवरती आपण डाळ ठेवलेली आहे. गरम मस्त पाणी आपलं झालेलं आहे, डाळ आणि पाणी. तर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे पालेभाजी, म्हणजे ह्या फ्लावरची पानं. हे बघा, पाणी कोमट कोमट झालेलं आहे. जेमतेम मी पाणी एवढं घातलंय की पाणी व्यवस्थित ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये हे बघा डुबले जातील एवढे मी इथे पाणी मगाशीच घातलेलं आहे. यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे घालायची गरज नाही. 3 ते 4 आपण इथे घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. ते बघा, छोट्या मोठ्या साईजच्या 5 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट ह्या मिरच्या आहेत, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते घेऊ शकता. मी 4 इथे मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडस मिरची पावडरचा सुद्धा मी इथे वापर करणार आहे. तर हे बघा, मिरची मी घातलेली आहे. एकदा आपण व्यवस्थित डाळ आणि फ्लावरची पानं मिरची व्यवस्थित मिक्स करू. ह्याच पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा मंडळी. मला सगळ्यांना ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही. पौष्टिक तर आहे, पण पोट साफ करणार ही भाजी आहे. पानं मात्र स्वच्छ धुवून घ्या. 2-3 पाण्याने पानं स्वच्छ धुवून आणि नंतर ते आपल्याला कापायचे आहेत. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये पानं आणि डाळ मस्त आपल्याला हवी तशी शिजणार आहे. कुकरच्या इथे आपण 2 शिट्ट्या करेपर्यंत, आता तोपर्यंत या 2 शिट्ट्या होऊन आणि 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला कुकर थंड व्हायला लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला तांदळाच्या भाकरीचं पीठ तयार करायचं आहे. एक पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे. माझ्या चॅनलवरती मी भाकरीचे बरेच प्रकार दिलेले आहे. आज परत तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने मी तांदळाच्या भाकरी कशा बनवतात ते मी दाखवणार आहे. हे बघा, एक मिडियम साईजचं भांडं घ्यायचं आहे. ग्लास घ्या, वाटी घ्या, पातेलं घ्या, किंवा तुम्हाला जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत ते कुठलंही माप घ्या. माप इथे महत्वाचं आहे. तर ज्या ह्याच्याने मला जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. तर एक बाउल आहे मिडियम साईजचा, तेवढं बाउल भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये चवीपुरतं घालायचं आहे मीठ. खूप जास्त कमी घालायचं नाही. पण हे बघा, एक छोटं अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे, कारण भाकरी जास्त नाहीये त्यामुळे कमीच घातलेलं आहे. पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि हीच वाटी व्यवस्थित पुसून हीच वाटी भरून मी इथे पीठ घेणार आहे. जेवढं मी पाणी वापरते तेवढंच इथे मला पीठ घ्यायचं आहे. पाण्याला मात्र आपल्या उकळी आणायची आहे. या भाकरीची पद्धत थोडीशी वेगळी आहे, सोपी आहे. तुम्हाला सगळ्यांना बनवता येईल अशा पद्धतीची ही भाकरी मी इथे दाखवणार आहे. आणि एकदम मऊसूत ही भाकरी राहते. कितीही थंडीचे दिवस असतील तरी सुद्धा या भाकरी खूप छान राहतात. तर ह्या पद्धतीने भाकरी
एकदा तरी ट्राय नक्की करा। पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी काढते तांदळाचं पीठ। पाण्याला बघा खळखळ उकळी आलेली आहे आणि मी बाउल भरून आपली वाटी भरून पाणी घेतलं, तेवढंच मी घेतलेलं आहे इथे पीठ। आता हे पाणी आपल्याला खाली उतरवायचं आहे। गॅस मी बंद केला, एक कपडा खाली ठेवला, त्यावरती हे पातेलं मी ठेवलेलं आहे बघा, जवळून दाखवते। आणि आता ह्याच्यामध्ये संपूर्ण हे पीठ घालायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे भाकरी दाखवते। तुम्ही नवीन शिकणारे असाल, नवीन करणारे असाल तरी सुद्धा भाकरी बिघडणार नाही। कालथ्याच्या साह्याने, रवीच्या साह्याने किंवा तुम्हाला लाटण्याच्या साह्याने तुम्ही हे पीठ घुटून घेतलं तरी सुद्धा चालेल। पाच मिनिटं फक्त झाकण। थोडस फक्त मी पाण्याचा हात घेतलेला आहे। तवा मी ठेवलेला आहे, लोखंडी तवा। वाजेपर्यंत खालची भाकरी आपली तयार राहते। पद्धतीने इथे सर्व भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत। गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे, 2 टीस्पून मी घातलेला आहे तेल। 7-8 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत चिरून, कुटून घेतलं तरी चालेल, चिरलेल्या लसणाचा स्वाद पण छान येतो। हे बघा कढीपत्त्याची पानं, बारीक चिरून घेतलेला मी लसूण घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून मी घालते जिरं, 1 चिमटीवर घालते हिंग, अर्धा टीस्पून मी घालते हळद आणि मिरची घातलेलीच आहे आपण, पण अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घातलेला आहे। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। उकळी आपल्याला फक्त या भाजीला घ्यायची आहे। भाजीला व्यवस्थित आपल्या उकळी आलेली आहे, मस्त वास सुटलेला आहे। या पद्धतीने मूग डाळीमध्ये भाजी करून तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि ह्या पद्धतीने तांदळाची भाकरी सुद्धा करून बघा। सकाळी सकाळी आपण असा पोटभरीचा जर नाश्ता म्हटल्यापेक्षा अगदी या पद्धतीने जेवण जर करून बाहेर पडलो तर आपल्याला बाहेरचं कुठलेही पदार्थ खाण्याची गरज पडत नाही। एवढी मऊ ही भाकरी होते बघा। डब्याला तुम्ही नेऊ शकता किंवा घरी खूप आवडीने सगळेच जण खाऊ शकतात। ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।